नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम बारामतीमधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर काल आमच्या या थुकरटवाडीमध्ये झी नाट्यगौरवसाठी ज्यांना नामांकन प्राप्त झालेले आहे असे आमचे लाडके कलाकार आलेले होते. त्यांना मी विनंती केली होती की उद्याच्या भागात सुद्धा आपण खूप धमाल करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता मी येणार आहे गिरिजा तुझ्याकडे. मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय की आयुष्यात मिळालेलं पहिलं बक्षीस, पहिली शाबासकी आठवतीये का? माझं पहिलं बक्षीस खूपच खास आहे माझ्यासाठी. माझ्या शाळेत आनंद अभ्यंकर, जे आता आपल्यात नाही आहेत, त्यांची मुलगी शिकायची. ती मला 4 वर्ष ज्युनियर होती. आणि आम्ही दोघीजणी एका नाटकात काम करत होतो, जे आनंद काकांनी लिहिलं होतं एका कॉम्पिटिशनसाठी, ज्याच्यात मी शाळेच्या बाईंचा रोल करत होते. आणि ही सगळी पोरं, आम्ही सगळे पिकनिकला जातो आणि मग तिथे दंगा होतो आणि काय काय असा तो एक रोल होता. आणि त्या कॉम्पिटिशनचे जज होते नागेश भोसले, ज्यांना जे माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आहेत. पण मी त्यांची मुलगी आहे, हीच गिरिजा, असं त्यांना काही माहिती नव्हतं, कारण तिथे पार्टिसिपंट नंबर असायचे. त्यांनी माझ्या नंबरला बक्षीस दिलं होतं. तर आनंद काकांनी लिहिलेल्या नाटकात नागेश काकाच्या हातून बक्षीस मला मिळालं, कोणालाच काही माहिती नसताना. म्हणजे ही गिरीशची मुलगी असं काहीच माहिती नव्हतं. आणि बक्षीस होतं मॅकडॉनल्ड्सचं वाउचर. त्यामुळे नाटकातल्या सगळ्या पोरांना घेऊन मी बर्गर्स खायला गेले होते, जो अनुभव अविस्मरणीय होता. आणि अभिनयासाठीचं ते माझं पहिलं बक्षीस होतं. वा वा. तर आता रुजुता तुझ्याकडे येणार आहे. हो, अर्थात. शाळेत इंटरस्कूल कॉम्पिटिशनला सरणारं कधी तम नावाची आमची एकांकिका होती. आणि त्यात मी कचरा उचलणारी मुलगी होते. आणि त्यावर्षी सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं होतं. त्यामुळे ते माझं पहिलं बक्षीस. आणि सगळ्यात जास्ती लक्षात राहिलं आहे ते म्हणजे रायगडाला जेव्हा जागेतेमध्ये मी काम करायचे, तेव्हा खूप सुरुवातीचे शोज होते. आणि एका काकांनी येऊन मला 100 रुपये दिले होते. आणि तेव्हा 100ची नोट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि ती खूप वर्ष मी टिकवून ठेवली होती. त्यामुळे ह्या 2 गोष्टी निश्चित आठवतात. वा. कादंबरी, तुझ्या लक्षात आहे का तो प्रसंग? हो, ॲक्च्युली मी 3 वर्षाची होते आणि BST, माझे वडील BSTत होते. तेव्हा BSTच्या लहान मुलांसाठी काही स्पर्धा असतात. तर तेव्हा तेंडुलकरांची चिमणा बांधतो बंगला नावाचं एक बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचं काम होतं माझं. अच्छा. फक्त एका विंगेतून दुसऱ्या विंगेत चिवचिव करत जाणे, परत येणे, एवढंच काम होतं. ज्याच्यासाठी मला रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते अशी एक मोराची ट्रॉफी मिळाली होती. चिमणीच्या पिलाच्या रोलसाठी मोराची ट्रॉफी. वन्स मोर. वा वा. तो माझं पहिलं बक्षीस. वा वा. मुळे काका तुझ्याकडे येणार आहे. पहिला पुरस्कार. मला आठवत, मी लहान होतो, 3री 4थीत वगैरे असेल. घरच्यांना का असं वाटलं मला माहीत नाही. म्हणजे आता मला अजूनही ते आश्चर्य आहे की मला फॅन्सी ड्रेस स्पर्धेत उतरवा. बरं, उतरवावं ठरवलं ते ठीक आहे. त्यानंतर मला मुलीचा वेश का द्यावा हे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. ते आता पण माझ्याकडे बघून कोणाला वाटणार नाही असं की मी लहानपणी कधी मुलीसारखा दिसत होतो किंवा काही. आणि मला असा वेश करण्यात आला, फ्रॉक वगैरे, केस वगैरे लावण्यात आले, असे बो बांधला, अमुक तमुक सगळे जे नट्टेपट्टे असतात ते सगळे केले माझे. आणि माझं नाव पुकारलं गेलं. आणि मी खरा घाबरलो होतो. आणि मी तिथून पळून गेलो. अच्छा. आणि मला दुसरं अवॉर्ड मिळालं फॅन्सी ड्रेस स्पर्धेत. लोकांना असं वाटलं की मी घाबरलो नाही, मी लाजून मुलगी असल्यामुळे तो खरं मी घाबरलेलो होतो अत्यंत. आणि त्यामुळे मी पळून गेलो. हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही. आणि मीही खुश झालो की मला पहिलं अवॉर्ड मिळालं काहीतरी असं घाबरल्यामुळे. वा. शीतल सर तुमच्याकडे येणार आहे. तुमचं तर खेळ नेहमी प्रकाशाची असतो, लाईटची. मग तुमच्या घरात कधी लोड शेडिंग असतं? मुंबईत आहे, मुंबईत नाही. हा विनोद होता माझा आपला असाच. तर तुमच्या आयुष्यातलं एखादं बक्षीस आठवतंय का पहिलं? हो, पहिलं बक्षीस या लाईट डिझायनिंगसाठीच मिळालं होतं. अच्छा. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 89 साली अचानक माझ्यावर जबाबदारी पडली की सगळे आहेत आपल्याकडे, ॲक्टर आहेत, संगीतकार आहे, लेखक दिग्दर्शक आहेत, नेपथ्य करणार आहे, लाईट्स करणारं कोण नाही, तू कर. किमयागार नावाचं नाटक होतं, फॅन्टास्टिक्स, जे ब्रॉडवेवरचं सुपरहिट नाटक, त्याचं मराठीकरण डॉक्टर अनिल बांदिवडेकरांनी केलं होतं. ते केलं आणि त्याला लाईट्सचं पहिलं बक्षीस मिळालं.
वा, हे माझ्या आयुष्यातलं पहिलं अटेम्प्ट आणि पहिलं बक्षीस. क्या बात, वा वा. क्षितिज, तुझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार? माझा पहिला पुरस्कार आम्हाला शाळेने दिला होता हां. आणि तो प्रत्यक्ष न येता तो पत्रांनी आला होता. अच्छा. आमच्या शाळेत अशी सिस्टीम असायची की तुम्ही जर एखाद्या इयत्तेत पहिले आलात तर तुम्हाला पत्र यायचं. त्यामुळे रिझल्टच्या आधी 3-4 दिवस सगळी मुलं घरी अशी गॅसवर असायची की अरे आपल्याकडे येते का नाही, येते का नाही. तर मला आठवतंय माझ्याकडे ते पत्र मी अजून जपून ठेवले. मला 74 रुपये 25 पैशाचा पुरस्कार मिळाला होता की तुमचा बाल्य इयत्तेत पहिला आल्यामुळे तुम्हाला तो पुरस्कार मिळालाय. आणि त्या शिष्यवृत्त्या पण फार इंटरेस्टिंग होत्या की रमाबाई केळकर शिष्यवृत्ती 21 रुपये 25 पैसे. तर असं ते सगळं असायचं. सो तो माझा आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे. आणि एकांकिका लेखनाचा पहिला पुरस्कार मला बारामतीत मिळालाय. वा वा. बारामतीच्या सांस्कृतिक केंद्राच्या स्पर्धेमध्ये कमिंग सून या माझ्या एकांकिकेला मला पहिला लेखनाचा पुरस्कार मिळाला. सो तिथे आज परत यायला छान वाटतंय खूप. वा. आता आपण जाणार आहोत एका वेगळ्या कार्यक्रमाकडे. काय, जी थुकरेटवाडी आम्ही घेऊन आलो, इथेही वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. आणि त्या कार्यक्रमाकडे आता मी सगळ्यांना घेऊन जाणार आहे. बक्षीस प्रत्येकाला मिळावं अशी इच्छा असते. आमच्याकडे केबल नेटवर्क आहे, गुलकंद केबल नेटवर्क. त्याच्यावरती बऱ्याच स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तशी एक स्पर्धा आयोजित इथे करण्यात आलेली होती. सेलिब्रिटीच्या बरोबर, म्हणजे जर जिंकलात तुम्ही तर सेलिब्रिटीच्या बरोबर एक दिवस तुम्हाला घालवायला मिळणार. आणि एक फॅमिली जिंकलेली आहे. तर त्या फॅमिलीला बक्षीस मिळालं आहे. भाऊ कदमच्या घरी एक दिवस राहता येईल. आणि ती फॅमिली आहे टमरेलवाडी, बुद्रुकचे मांजर बुडवे आणि फॅमिली. तर बघूयात मग आता या फॅमिलीचा हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. हॅलो हॅलो, हा भाऊ, भाऊ कदम बोलतोय का भाऊ? हॅलो भाऊ, नमस्कार. हा नमस्कार, गुलकंद केबल नेटवर्कमधून बोलतोय मी, BMW. नाही गाडी नाही बोलत आहे, माझं नाव आहे BMW, बाळू मनोज वाघमारे, BMW. हा नाही आठवलं का, आपण आपल्या केबल चॅनलवरती तुमचा एक कार्यक्रम ठेवलेला होता बघा. आणि एक स्कीम ठेवलेली होती आपण लोकांसाठी, म्हणजे पूर्वा फॅमिलीची हाऊस भेटा कदम हाऊस. हा, त्या कार्यक्रमात एक फॅमिली जिंकली सर. हा, तिला तुम्हाला भेटायचंय. नाही, मी ऑलरेडी तुमच्या घरात आलोय. तुम्ही कुठे आहे? तुम्ही या ना. नमस्कार बारामती. वा 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 वा. चल चल, हात वर कर. हात वर कर. कोट काढ, कोट काढ. हे माझी कसं चेकिंग करतात, त्याला तपासा. मी तुम्हाला ठेवलंय. सॉरी सर, त्याला तपासा. हात वर कर. अरे भाऊ, मी BMW आहे. हे माझ्या टिकी उघड. BMW ना तू. अरे माणूस आहे BMW. सर, याच्या खिशात चाकू आहे. अरे येडे गोड्या, तो सफरचंद कापाय ठेवला. ये पा, सफरचंद घे इकडे. सफरचंद घे. ठेव ठेव त्याकडे ठेव. आणि सर चाकू राहू देतो. सफरचंद तर मिळालं, आता काय कापील तो? दादा तुम्ही जा. अरे येडा म्हणला तो तुला. भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. ओळखलं का मला? मी BMW. नाही नाही ओळखलं. कधी फोटो बिटो काढायला आला होता का तू? भाऊ आठवते का आपण कुठे भेटलो होतो? कुठं? शिल्पा बार मध्ये. तिथं पैसे संपले पण तुम्हाला मालकाने हक्काला देतो, मी तुम्हाला चारण्याची एवढी तुझी दोस्ती म्हटली. फुटाने कस काय विसरला? नाही नाही ओळखलं ओळखलं. ती भाऊजी आपण स्कीम केली होती का नाही आपल्या गुलकंद केबल चॅनल वरती, त्या स्कीमचा आज निकाल लागला आणि एक फॅमिली जिंकलेली आहे. अच्छा. हा, तर त्या फॅमिलीला कसं दिलंय आपण
एक दिवस म्हणजे 12 तास तुमच्या घरात तुमच्या बरोबर राहण्याची संधी. हे 12 तास काय फोटो काढून पाठवू द्या ना. भाऊ असं नाही करता येणार. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं आमच्या बरोबर. काय केलं? कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट नाही रे, मग ते कॅटरिंग. ट्रॅक नाही, काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट म्हणतात त्याला. तेच ते काय तरी तुम्ही केलेलं आहे आमच्या बरोबर. ऍग्रीमेंट आपलं झालंय, तुमची सही आहे. तुम्ही म्हणलेलं आहे 1235 रुपये आपण पेड केलेत तुम्हाला. ते शक्य नाही यार, काय करायचं बरं. चल, शक्य नाही ते. ठीक आहे, आपलं चॅनल लाईव्ह आहे. 35 घरात लाईव्ह चाललंय. बघा, बोला ह्याच्यात. सांगा करत नाही म्हणून आता हे काम. सांगा पब्लिकला, ऑडियन्स, जनता बघा. प्रेम आहे हे लोकांचं. म्हणजे आम्ही मोठे का तर जी लोक आमच्यावर एवढी प्रेम करतात त्यामुळं आम्ही मोठे होतो. आता जे जिंकलेले आहेत ते मला भेटायला येणार आहेत, त्यामुळं मी त्यांचे असे डोळे उघडे ठेवून वाट बघतोय कधी येणार आहेत ते, कधी येणार आहेत ते. बघितलं का भाऊ कदम यांचं एका मिनिटात बदललेलं प्रेम. बोलवा. हा. ए या रे, या मांजर बुडवे फॅमिली या. वा वा, तुम्ही जिंकलेले. तुम्ही जिंकलाय. तुम्हाला कसं वाटतं? हे शूटिंग कर. जबरदस्त आहे. वरती कर. जबरदस्त आनंद झालेला आहे मला आज. म्हणजे मी साक्षात भाऊ कदम यांना भेटणार आहे. वा वा अण्णा, तुम्ही जिंकलाय. कसं वाटतंय? अरे मला जाम मस्त वाटतंय. म्हणजे आज म्हणजे माझं आयुष्याची धन्यता झाली असं मला वाटतंय. खरं सांगायचं तुम्हाला, ए काळ्या भाऊ कदमला बोला. तुम्हाला सांगतो शपथ, मला असं बरं वाटतंय की खरंच सांगतोय. प्रेम आहे, प्रेम लोकांचं प्रेम आहे. आम्ही जसे विनोद करते तू इकडे बोलत काय बसला डांबर तोंड्या. प्रेम. अरे भाऊ कदमला भेटणार काय साधं आहे काय? भाऊ कदमला भेटणार आहे. अण्णा, थांबा जरा. डोक्यावर पडल्यासारखे करू नका ना तुम्ही. काय झालं? अरे तेच आहेत भाऊ कदम. अयो हेच आहे तोय भाऊ कदम. हो दादा सॉरी दादा, चुकी झाली दादा, माफ करा. हो तुम्ही टीव्हीत एवढे वेगळे दिसता आणि ऍक्च्युअल मध्ये मात्र लईच काळे दिसता. असं बोलायचं नाही कोणाला. का? हा? अरे माती पण काळी असते. पण एवढी नाही म्हणजे तुला म्हणायचं काय हा कलाकार माती आहे. माती कलाकार आहे. अरे नाही माती नाही. कॉमेडी करतात ते आमच्या अण्णा. तुम्ही जशी कॉमेडी करता किती मस्त तशी आमच्या अण्णा कॉमेडी. आमच्या अण्णाला तुम्ही तुमच्या त्या प्रोग्राम मध्ये घ्या. तुम्हाला सांगतो इतके लोक तुम्हाला अजून म्हणजे खुश होतील. तुम्हाला सांगतो अण्णा जाऊ कॉमेडी आहे. सर कॉमेडी सांगू काय तुम्हाला? तुमच्यामुळे जगातली म्हण बदलली लोकांनी. आधी म्हणायचे की माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता म्हणतात माझा शब्द म्हणजे भाऊ कदम वरची रेघ. कडेवर जाऊन बसणार का आता तुम्ही? सेलिब्रिटी असतात ते, असं वागायचं नाही त्यांच्या संग. ओळख करून द्या. इकडे थांबा. इकडे या. फॅमिली आता आपली आपली ओळख करून द्या. नाही हे आमचे अण्णा काळू मांजर बुडवे आणि ही आमची बायको. पुढे ए बायको. भयताड तुझ रे. इकडे इतका उशीर कस काय झाला का तुला? तो जीपवाला सोडतच नव्हता. नाही तसं नाही, म्हणजे घरापर्यंत सोडत नव्हता. तिथे लांब कुठे तरी सोडलं. धावत आले भाऊ कदमला भेटायला. भाऊ कदम कुठे? भाऊ कदम अरे काय जी नाही करतो. भाऊ कदम कुठे?
बघा त्यांची भाऊ कदम बघा माकड आहे का ते एवढा पार तुला समोर बघ तेच आहे भाऊ कदम वहिनी का ओरडली का ओरडली भाऊ कदम आहेत ते असं असतं का कुठे भाऊ कदम तेच आहेत ते हेच आहे सेलिब्रिटी हेच टीव्हीत दिसतात हा हे टीव्हीत दिसतात हा हा मग टीव्ही दिसतो का टीव्हीत दिसतात हे टीव्हीत दिसतात काय टीव्ही दिसतात आता लाईट गेली तर हे दिसणार नाहीत मला टीव्हीत दिसतात असं असतं भाऊ कदम BMW तू यांना माझ्या घरात दिवस काढायला बोलवली का माझी लाच काढायला असू द्या ना एक्साइटमेंट असते ते माझी पोरगी राहिली रे पोरगी पण आहे तुम्हाला अरे मग काय तर ए बाळा ए का माझ्या सोन्या ए पोरगी पोरगी कुठे पोरगीची आहे. ए बाळा धाधा तीन तीन धो धाधा तीन तीन धो धाधा तीन तीन धो तुझ्या आईचा माझी गुणाची पोरगी ही माझी पोरगी आहे भाऊ कदम ही म्हणजे फार चांगली ऍक्टिंग वगैरे करते आता डान्स बघितला तुम्ही तिचा कच्चक कच्चक इतकं सुंदर कच्चक 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 फार सुंदर. अरे त्याला कच्चक नाही म्हणत त्याला चोथक असं म्हणते नाव घेते उखाणा उखाणा नाव घे भाजीत भाजी मेथीची मी खायची वा 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 भाजीत भाजी मेथीची मी खायची वा वा आणि होणार सोनी भाऊ कदम जायची काय झालं तुमचं माझं एकदा लग्न झालं हे ठेव अरे तिचं लग्न झालंय का एकदा तिच्या मागं लागू नको मग काय शाबास, विनोद शाबास. कमी करा बसा आता बसा या या बस बस रे पोरांनो, या बसून घ्या बस अरे बाबा बसा बसा बस ग बाळा बस ग, बस ग. अहो, असं खाली काय बसताय वरती बसा अरे नाही नाही अरे तुम्ही केवढे मोठे माणूस आहे हा अरे तू केवढा मोठा माणूस तुझी लायकी आहे का आमच्या बरोबर बसायची काय बोलताय ते कळतंय का? नाही 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 थोडस उलट झालं दादा सॉरी दादा आमची लायकी आहे वय तुमच्या बरोबर बसायची हा? आम्ही इथं बरं वर आहे. बसा अण्णा बसा वर बसा वरती बसू बस, बस. चालेल बरं बस, shooting काढ. आपल्याला काय चप्पल काढले अहो चप्पल राहू दे बसा तुम्ही चप्पल राहू दे राहू व्हय? दे दादा सॉरी आपल्याला काही कळत नाही एवढ्या मोठ्या लोकांचं ते आपलं कसं वाटतं हा. हो, अण्णा. चप्पल ठेवा तुम्ही वर बसा चप्पल ठेव हा खाली हा पाय सॉरी सोडून बस. सॉरी दादा आपल्याला कुठं काय कळतंय त्यात काय हो? चप्पल अरे येडे का अण्णा वर बस ना नाही मूर्ती मला बसायचंच नाही माझा टाइम झाला आता रोप लावायचा टाइम झाला रोप लावायचा मी जरा रोप लावून येतो सर इथं रोप कुठं लावतात तुमच्याकडे गॅलरीत लावा गॅलरीत गॅलरीत लावा चांगली छान दिसतं ना तिथं मग. एक बरं काय हो? तुमच्या आजोबांना वृक्षारोपणाची आवड आहे हो साहेब वृक्षारोपण म्हणजे ते वृक्षारोपणचे रोप लावायला नाही गेले मग? हे रोप लावायला गेले तिकडे इकडे या. इथं इथं हे बघा इथून गेलं ना तर छोटा दरवाजा दिसल छोटा दरवाजा हा, तिथं जा छोटा दरवाजा जायचंय ना मग. काय अर्थ चालतंय. नाही, याला काय नाही गेले आता बरोबर गेले ना बरोबर हे गुलाब काळ कसं झालं मग गुलाब कोणाच आहे माझे
अरे सारखे सारखे माझ्या रंगावर का विनोद करताय? एक मिनिट, तुम्ही सारखी सारखी शांताबाई करता, आम्ही काय बोललो? हे बघा, आणि शूटिंग होतंय. विनोद, प्रेम प्रेम आहे प्रेम. बसा तुम्ही, रिलॉक्स, सगळं रिलॉक्स. हॅलो, ऐका ना, कुठे? हॅलो हॅलो, अरे कुठे? हॅलो, ए मायला तुझं आवाज काय येत नाही फोन मधून? या हा तो फोन नाही, रिमोट आहे टीव्हीचा. बाबू पटकन नाशिक पाणी घेऊन थंड करा नाकात. माठ नाही माझ्याकडे. तू कोण आहेस मग? काय काय? अरे तू कोण आहेस? मालक आहेस तू या घराचा? हा. थंड पाणी कुठे घेते तुला माहित असेल की नाही? ठीक आहे ठीक आहे. गार पाणी आण ना, जावा. फ्रीज मधलं चालेल का? हा चालेल. हा, थांबा, डबा थांबा, घेऊन ये. हा, हा बसा. जबरदस्त. हा अरे बाकी मस्त आहे हा माहोल. मोठ्या लोकांचं कामच वेगळं राहते पण आहे ना. अहो, इथं काय? इथं काय करतात? ओ, हे याला बाहेर काढा. याला बाहेर काढा. अरे कुठली रोपं लावायला घेता? सफरचंदाची? ए बाहेर या. अरे इकडे इकडे. अरे तुम्हीच म्हणला नव्हता का? अरे छोटा दरवाजा दिसल तिथं घुसा. अरे मग फ्रीज मध्ये बसायचं का? अरे तुम्ही म्हणला म्हणून गेलो, आपल्याला काय कळतंय त्यातलं. पण दादा एक सांगतो, इकडे हा. तुम्हाला सांगतो, आतमध्ये वातावरण जाम भारी आहे, एकदम गारगार. फक्त एकच प्रॉब्लेम झाला माझा. अख्खा डब्बा गारटला हो. काय नाही होत, काय नाही, या. या बसा बसा डबा दे माझ्याकडे. शांत बसा. हे भरून ठेवा, या डब्बा वेळेत लावायला काय का? हा चला तुम्ही टीव्ही लावा ना आता. टीव्ही लाव. लावा पटकन. शाबास. यस. थांबा 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 थांबा, असू दे. भारी आहे सिरियल आहे. तुम्ही बघता का? अरे बघा हे काय करते हे बघा. बघा मस्त आहे मस्त आहे मस्त नाही, इथं बघा किती मस्त आहे बघा. हा, काय झालं हो. बघा. हे थांबा हे थांबा. अरे, काय? आई आली आई आली आई आली. आई सांग, आई सांग, तुला काय पाहिजे? आई इडली सांबार. सांबार डाल के चाहिए क्या अलग से? हॉटेल आहे का हे? इडली सांबार. नाही नाही, इथे सांबार नाही माझ्याकडे. मग तू पाहिजे. आणतो ना आणतो. इडली सांबार घ्या. मला 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 मसाला डोसा पाहिजे. अण्णा तुमच्या पण अंगात येतं? नाही, मी आपला असाच. वाट लागली. यांचं नाही तर ते आमची त्यांना मारता काय तुम्ही? काय गंमत करतात? तुझी टीव्ही बंद करा ना पहिले. पुरीचा हालू द्या, टीव्ही बंद करा. टीव्ही बंद करा पहिले. पुरीचा हालू द्या, टीव्ही बंद करा. टीव्ही बंद करा बाई. हा, ही सिरियल लागली ना की तिच्या अंगात येतं. हा मग काय तर. तिथे डोकं जड झालं बिचारीचं. काय झालं? असं का बघतायत समधी? हा? बरं झालं बंद मम्मी केलं म्हणजे. मम्मी डोक्याला लय जड झालं बघ. चहा दे ना मम्मी, चहा दे ना. वै पुरी होई. इकडे बेटा हा बोल. चहा घेऊन ये पटकन 2. मी आणायचं. टीव्ही लाव रे पटकन. नाही, नाही, आणतो ना. आणतो काय? बघा भाऊ कदम चहा घेऊन येताना. हा, चहा आला. काय चालू? मी सांगितलं लग्न झालंय माझं. ठेवा हात तुमच्याकडे. झालं तर मग काय झालं? एक अजून करा ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? 2 करायची. मग काय एका दिवशी नाटकाचे 2 प्रयोग करत नाही तुम्ही? 2 शूटिंग करत नाही एका दिवशी तुम्ही? हो करतो. मग 2 लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे, कुठलं logic आहे? काय बोलतो आपण? हो, अरे, जाऊ दे बाबा,
मला तर झोप आली आता. मागं ए, पण डोकं लई खरं जड झालं. तुमचं. पण पडते म्हणते थोडा वेळ. आता थोडा वेळ राहिलेला आहे मग काय तर अहो पण काय बरोबर आहे रिलॉक्स रिलॉक्स इथे मी जपणार होतो. इथे मी पडतो आता वाईट मला असं करते. एक मिनिट आहे माझा अलार्म वाजायला 1 मिनिट अलार्म बंद झाला. दुसरं म्युझिक नाही मिळालं. चला चालायला लागा बाहेर चालायला लागा. काय झालं? तुमचे तास पूर्ण झाले बाहेर चालायला लागा. अत्यंत आनंद होतोय इथे. मी काय म्हणतो अजून 2-3 दिवस थांबवा म्हणे नाही तास संपलेत 12 तास निघा आता. तास संपलं तर काय झालं पैसे देऊ आम्ही निघा चला बाहेर काढायला. हे बघा भाऊ असं नाही करू शकत. अजून 2-4 तास बाकी आहेत. आपलं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. कसला गेला खड्ड्यात कॉन्ट्रॅक्ट चल त्याला बाहेर काढा भाऊ म्हणतोय मी. कदम तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला दंड बसल. मग भरतो ना काय दंड आहे तुमचा. सगळ्यांना पर हेड 5-5 हजार रुपये नुकसान भरपाई आणि नंतर गोड भरपाई पण द्यावी लागेल. मी 10,000 देतो प्रत्येकी. 10,000 प्रत्येकाचे. मग ठीक आहे ना द्या ना. ठीक आहे हे बघा 10,000 असेल तर ठीक आहे. नियम आहे. चॅनलचा नियम आहे. चॅनलचा नियम आहे. हे सगळ्यांचे 10,000 रुपये पर हेड मिळाले रे. ठीक आहे. उगाच कशाला आपण नियमात राहायला पाहिजे. बरोबर. चला झालं ना काम. भाऊ काही कदम मिळालं. हरकत नाही. इकडे आता पुढे काय रे आता काय नवीन सेलिब्रिटीचं घर शोधायचं. आपल्या कार्यक्रमाचं नाव पण ठरलेलं आहे. फॅमिलीने आता सोडून द्या रोने धोने. आता पकडूयात संजय मोने. संजय मोने सर आता वेगळ्या विषयाकडे येतो. जो विषय सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही किस्से तयार करता, लिहिता किंवा ते खरे घडलेले असतात पण आम्हाला तसे वाटत नाहीत कारण फॅन्टसीज ह्या नेहमीच आपल्याला तशा वाटतात. तशा तुमच्याच आयुष्यात फक्त घडतात. त्यामुळे मी खूप एक गोष्ट इथे सगळ्यांना सांगतो. हा, सर. बरेचसे लोक पुण्याला जातात. हां नारायणपेठेमध्ये एक दुकान आहे. हां. त्या दुकानात एक बोर्ड आहे, येथे न वाजलेल्या फटाक्यात वाती घालून मिळतील. जाऊन बघा. आहे की नाही? अजून तो बामचा पण आहे काहीतरी 4 आण्यात. ते जंगली म्हणून आहे, जंगली मेडिकल का असं तर नाव होतं. तिथे 4 आण्यात आयडेक्स लावून मिळेल असं पाठी होतं. थोडंसं सुंदर कशाला अख्खं विकत घ्यायचं. 4 आणे द्यायचं नाही, तो असं करून तो लावायचा. नाशिकला मी एक बोर्ड बघितला, हां. अमेरिकेहून आलेल्या बटूंच्या मुंजीसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील. डोळे सगळ्यांनाच असतात, नजर लागते. खरंय. पण त्याच्यासाठी माणूस पण आवली पाहिजे आणि सर फार आवली आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या बाबतीतले काही किस्से असे आहेत जे कुणालाच माहिती नाही आहेत आणि आज ते सगळ्यांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. पण ते मी मांडणार नाहीये तर त्यांच्या सौ स्वतः मांडणार आहेत. हां तर सुकन्या ताईंना आम्ही सांगितलेलं होतं की सर काय फार आम्हाला सांगणार नाहीत, तुम्हीच सांगा. तर त्या आपल्याबरोबर आवाजाच्या स्वरूपात असणार आहेत आता. संजयनी काही दिवस बँकेमध्ये पण काम केलं आणि हा पट्ट्या नेहमीप्रमाणे शॉर्ट्स घालून जायचा. मॅनेजरनी खूप वेळा सांगितलं नका हो शॉर्ट्स घालून येऊ, पण ह्याने ऐकलं, जो ऐकेल तो संजय कुठला. तर पावसाळ्यामध्ये पण शॉर्ट्स घालून जातो. मला कम्फर्टेबल आहे हे. आणि वरचं बघतात ना, टेबलाच्या वर दिसतोय ना मी, तिथे मी छान शर्ट घातलाय ना, टेबलाच्या खाली कोण बघतंय. मग शॉर्ट्स घातली म्हणून काय बिघडतंय.
त्यामुळे ते गप्प राहिले. काय आता बोलणार यांच्या पुढे. एके दिवशी असंच माझे चेक पटकन म्हणजे टायमिंग झालं होतं, सगळे चेक जाणार होते पास व्हायला. पटकन ह्याने जाऊन त्या काउंटरवरनं उडी मारून त्याला नेऊन दिलं की याच्याबरोबर त्याचे चेक जाईल. तर मॅनेजरनी बोलवून घेतलं, तुम्ही असे काउंटरवरनं वगैरे उड्या नका हो मारू. तर मग उड्या मारणं महत्त्वाचं नाहीये, तो चेक अर्जंटली जाणं महत्त्वाचं होतं. आणि मी असा फिरून येणार तोपर्यंत तो निघून गेला असता. त्याच्यापेक्षा हे बरं नाही का, मी उडी मारून पटकन दिला आणि तो गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर साहेबांनी आमच्या नोकरी सोडून दिली. म्हणजे मला मारायच्या मनासारखं वागता येत नाही. काय आहे की मला असं वाटतं की आपल्या देशाचं एकंदरीत तापमान बघता आपण लोकांना काय वाटतं याचा विचार न करता आपल्याला जे काय वाटतं ते करावं. बरं, ती शॉर्ट्स काय अशी व्यवस्थित होते. म्हणजे कोकणामध्ये जेवढ्या लांबीचं धोतर असतं ते तिथपर्यंत ती अर्धी पॅन्ट यायची. आणि ते उडी मारायचा किस्सा होता की ते असं जाण्यापेक्षा पटकन तो जात होता म्हणून मी अशी ते पोल वॉल्ट करतात तशी उडी पण ठीक आहे, म्हणजे होतं असं काय, मला आवडतं तसं. आणि मी आत्तापर्यंत माझ्या मनाला जसं वाटेल तसं वागत आलो. त्याची बायपास होणार होती. आमच्या लग्नाला वर्षही झालेलं नव्हतं आणि पुण्याला त्याला एकदम अचानक त्रास व्हायला लागला. मग त्याला ॲडमिट केलं आणि मग असं ठरलं फायनली की आपण त्याला मुंबईला घेऊन यायचं. तर म्हणाला मी ॲम्ब्युलन्समध्ये बसेन, पण आधी ते वरचं वॅ 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 असं वाजलं पाहिजे तरच मी ॲम्ब्युलन्समध्ये बसेन. म्हणजे अरे हो बाबा तू बस, मग ते सुरू करू. नाही म्हणे, आधी सुरू करा तरच मी येईल. शेवटी ते वॅ 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 वरचा जो लाईट आहे लाल तो वाजला आणि आमचे हे महाराज त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसले. हॉस्पिटलचं खरं होतं, तुम्ही म्हणाल त्या ॲम्ब्युलन्स वाजल्याशिवाय मी बसणार नाही. हो, मी का म्हटलं मला माहीत नाही, पण एक होतं, मला एवढं माहीत होतं की माझी बायको माझ्याबरोबर आहे, त्यामुळे मला कसली भीती वाटत नव्हती. जर ऑपरेशन वगैरे सगळं होतं, मग म्हटलं जर आपल्याला भीती वाटत नाही आहे तर आपल्याला पटकन जायचं आहे स्टेशनवरती, तर आपण तो दिवा तरी लावू. अच्छा. कारण मी सिनेमातनं बाहेरनं बघितलंय. त्याच्या आधी शूटिंग करताना आतमधनं बस कसं ते पेशंट म्हणून बघितलंय, पण आतमध्ये मी बसलेलं असताना बाहेरचं आव आव वाव वाव मंडळी, आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीमध्ये वेळ कसा चाललाय कळतच नाही गप्पांच्या ओघामध्ये. बघा ना, घड्याळामध्ये दादा कधी वाजले अजिबात कळलं नाही. घड्याळामध्ये 10 कधी वाजले ते मला अजिबात कळलं नाही असं मला म्हणायचं होतं खरं तर. बघा ना सगळ्यांनी, चेक करा घड्याळ. 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत घड्याळामध्ये. आणि बारामतीत यायचं म्हटल्यानंतर हाच मुहूर्त फार महत्वाचा असतो, नाही का? संजय माहीमच्या त्याच्या घरून रवींद्र नाट्य मंदिरपर्यंत बहिणीचा गाऊन घालून गेला होता. आणि मोहन जोशीकडे त्याचा फोटो होता. कारण तो रोज आम्हाला काहीतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि आम्ही सांगायचो हे खोटं आहे, असं कसं कोणी करेल. ते काय नाही, कफ्तान म्हणून एक पूर्वी फॅशन होती, तो असा ड्रेस असायचा. अजूनही आहे ती अशी कफ्तान. जीन्स आहे, त्याच्यावर मी तो नवीन आणला होता बहिणीने, म्हटलं घालायच्या आधी मी तो लांब होता, घातला. लांब. त्याला एक माझ्याकडे मॅचिंग असं हे होती, पट्टी होती, ती अशी बांधली छानपैकी. आणि असं बघितलं तर मला असं वाटलं की मी ते कॉरियोलानस किंवा आमिडियस मधला असं 3-4 वेळा असं बघितलं आरशामध्ये. मग असं एक असं मुकुट घेतला असा आणि म्हटलं मी सॅम्युएल हेनरी किंवा बेकेट किंवा असं लॉरेन्स ऑफ अरेबिया मला कोणतरी दिसतोय. म्हटलं हे जर मला एकट्याला वाटतंय तरी म्हणून मग मी माहीमवरनं चालत 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 गेलो. स्वाती चिटणीस मॅडम, तुम्ही एका वेगळ्या तंद्रीत असता असं तुमच्या मैत्रिणींकडून आम्हाला ऐकायला मिळालं. आणि घरामध्ये एकदा तुम्ही बेडवरती कॉफी का टाकली होती, तो काय किस्सा होता? खरं आहे की नाही एवढं सांगा. तर काय होता किस्सा? खरं आहे. काय झालं, माझ्या एका हातात चहाचा कप होता, इथे असा पेपर धरला होता आणि आणखी हातात काहीतरी बिस्किटाची बशी होती. आणि जाऊन मला असं वाटलं की मी तो पेपर असा टाकीन. पेपर टाकण्याऐवजी मी चहाचा कप फेकला. असं कसं होऊ शकतं? तो पेपर ह्यात चार्ली चॅप्लिन सारखंच केलं मी. गिरिजा, तुझ्याकडे मी येणार आहे. तुझा पण असा एक वेगळा किस्सा आम्हाला ऐकायला मिळाला की लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तू किचनमध्ये गेली होतीस, आपल्या लग्नाच्या आधी असेल साधारणपणे, तेव्हा साधारण आपण जर गेलो आपल्या घरी, सासूबाई असतील, सासरे असतील, होणारा नवरा असेल आणि म्हणले की मुली जा बरं किचनमध्ये, तर मुली काय करेल?
चहा करेल, कॉफी करेल, पोहे करेल. तू काय केलं होतं सगळ्यांसाठी? भांग. मी पहिल्यांदाच सुरुजच्या घरी गेले होते, लग्न झालं नव्हतं आणि मी आयुष्यात कधी भांग प्यायले नव्हते, त्यामुळे मला भांग प्यायची होती. तर मी सुरुजला सांगितलं होतं की आपण भांग पिऊया. तर त्यांनी सगळं संयोजन त्याचं केलं, भांग, ते बंटे मिळतात ते आणले. हां. तर त्याच्या पुड्या उघडल्यावर त्याचा वास जो सुटला, त्याने त्याचे सगळे मित्र पळून गेले. ते म्हणाले हे करणार नाही आम्ही मिक्स दुधात. मला त्याची काही फार किळस वाटत नव्हती, शिवाय मला इच्छा इतकी होती भांग प्यायची की म्हटलं मी करते. आणि मला हे लक्षात नाही आलं की माझ्या होणाऱ्या सासरी पहिल्यांदाच घरात आत जाते तर मी भांग करू का असं नको विचारायला. मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी भांग करू? हो. असं होऊ शकत नाही ना. तर मग मी भांग करायला घेतली. माझ्या आजी सासूबाई पत्ते खेळत बसल्या होत्या मुळात. तर त्या मला म्हणाल्या जरा एवढी एवढी ड्रायफ्रूटची पावडर पण छान लागेल. त्यांनी सांगितलं म्हणून एवढी एवढी ड्रायफ्रूटची पावडरही टाकली. बरं, हा किस्सा कौतुकाने माझ्या सासूनीच सांगितला असणार तुम्हाला. त्यांनीच सांगितलं आम्हाला. गीता गोडबोले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अजून पत्ते खेळत बसलेले नाहीत ना. वा वा सर. तर झी नाट्यगौरवच्या निमित्तानं हे नाटकातले दिग्गज कलाकार आज थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. रंगभूमी म्हटलं आणि त्यातल्या त्यात विनोद म्हटलं की एका विनोदाच्या बादशहाची आपल्याला नेहमीच आठवण होते आणि ती दिग्गज व्यक्ती म्हणजे सतीश तारे सर. खरं तर सतीश तारे सर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्याबद्दलच्या आठवणीच इतक्या ताज्या तवान्या करणाऱ्या असतात की त्या आठवणी आम्हाला जिवंत ठेवतात. सतीश तारे सरांचा हजरजबाबीपणा हा खरं तर एक अभ्यासाचा विषय होता की कसं सुचायचं त्या माणसाला. तुम्हा सगळ्यांनाही ते मान्य असेलच. एकदा असाच किस्सा घडला जो बारामतीकरांना सुद्धा मला सांगायचा आहे. सतीश तारे सरांना एकदा एका नाटकाच्या प्रयोगाला पोहोचायचं होतं. त्यांना थोडासा उशीर झाला पोहोचायला. निर्मात्याचा त्यांना फोन आला, अरे सतीश किती उशीर झालाय, 15 मिनिटं राहिलेत प्रयोग सुरू करायला, कुठेस तू? हो हो मी आलो आहे, हो मी आलो आता थिएटरच्या बाहेरच आहे मी उभा. पण मला एक कळत नाही आहे की थिएटरच्या बाहेर आपल्या नाटकाचं पोस्टर कसं काय नाही लावलेलं. सतीश कुठल्या थिएटरच्या बाहेर उभा आहेस तू? असं काय करताय? वाशी थिएटरच्या बाहेरच तर मी उभा आहे ना, तारे म्हणाले. निर्माते म्हणाले, सतीश वाशीला प्रयोग नाहीये, आपला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे, दादरला. आता तू तिकडे काय करतोयस? आता काही नाही, आता मी वाशीत उभा आहे. हजरजबाबी होते ते. अशाच एका कार्यक्रमाला सतीश तारे सरांना पोहोचायचं होतं आणि नेहमीप्रमाणे त्यांना थोडासा पोहोचायला उशीर झालेला होता. मित्राच्या गाडीतून ते चाललेले होते. मित्रानं छान FM वरती गाणी वगैरे लावलेली होती आणि आयोजकांचा फोन येत होता, तारे सर कुठे आहात? अहो किती उशीर झालाय. तारे सर कुठे आहात? किती उशीर झालाय? हो हो पोहोचतोय, 2 मिनिटात पोहोचतोय मी आता, 2च मिनिटात पोहोचतोय, असं चालू होतं. अर्ध्या तासाने आयोजकांचा चिडून फोन आला, तारे सर बघा आता घड्याळात किती वाजलेत आणि मला सांगा. किती वाजलेत सांगा मला. हो हो सांगतो हां, किती वाजलेत. घड्याळ मनगट दिलंय, घड्याळ काय दिलं नाही ना देवानं. हां वाजलेत बघा, 98 वाजून 3 मिनिटं झाली आहेत बघा. कसं शक्य आहे तारे, 98 कसे वाजतील? ओह सॉरी, ते रेडिओ मिरचीवरचं आलं होतं 98.3, मला वाटलं तेवढेच वाजले. असे सतीश तारे सर. पण त्यांच्यातली जी गंमत होती ती नेहमीच आपल्याला जिवंत ठेवते. नाट्यगौरवच्या निमित्तानं पुन्हा एकदा सतीश तारे सरांचा उल्लेख झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण सरांना एक मानाचा मुजरा करूयात. मंडळी, पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि खरं तर ती काळाची गरज आहे. हा संदेश आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून माध्यमांमधून ऐकत असतो, पाहत असतो. पण हाच संदेश द्यायचा ठरवलेला आहे पुण्यातल्या काही चिमुकल्यांनी. ही चिमुकली मुलं निघालेली आहेत शनिवार वाड्यापासून ते थेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत स्केटिंग करत करत. आणि हातामध्ये आहे एक छानसं छोटंसं रोपटं आणि संदेश हाच आहे की हे रोप लावा, कारण हेच आपल्याला उद्या जगवणार आहे. बघूयात त्यांच्या या उपक्रमाबद्दलची एक ध्वनिचित्रफीत. काय कसे आहात सगळे? हसताय ना? तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही इथे कसे? आम्ही एक छोटासा मेसेज द्यायला आलोय. चला हवा येऊ द्या. नाही नाही, चला शुद्ध हवा येऊ द्या. द ॲडव्हेंचर हब पुणेतर्फे पुणे ते गेटवे ऑफ इंडिया अशी एक स्केट अवे एक्सपिडिशन आपण आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये वयाच्या 7 ते 14 वर्षाची अशी 18 मुलं भारताच्या विविध भागातून हे पुणे ते जुन्या हायवेने पिंपरी चिंचवड करत, तळेगाव दाभाडे करत, खंडाळा घाट उतरून हे वाशी मार्गे, दादर मार्गे गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहेत. हे करण्यामागचा उद्देश सेव्ह एन्व्हायरमेंट हा आमचा एक स्लोगन आहे. प्रदूषण यात जीव गुदमरतोय तरी आम्ही
आम्ही स्वस्तच बसतोय पण आम्ही बसणार नाही. आम्हा बच्चे कंपनीची ऍडव्हेंचर मोहीम सुरू होते. पुणे ते गेट ऑफ इंडिया. या उपक्रमाद्वारे जे निधी उभे राहणार आहे त्यातल्या 10 लाख रुपये निधी आम्ही मुख्यमंत्री निधीला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या मदती करण्याकरता आम्ही ते त्यांना सुपूर्त करणार होतो. प्रत्येकालाच असं वाटतं की आपण कलाकार असावं, कारण कलाकारांकडे जादू असते असं म्हणतात. पण इथे एक व्यक्ती उपस्थित आहे ज्यांच्या हातात खरंच जादू आहे आणि ते याच भागातले आहेत. ते जादूगार आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत. महेंद्र माने यांना या मंचावरती मी येण्याची विनंती करतो. या महेंद्र सर, मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. याही कलाकारांना तुमची कला बघण्याची संधी मिळावी. एक नोट आहे माझ्या हातामध्ये असणार आहे आणि ह्या नोटातनं नोटा कशा बनतात. माझ्याकडे 100ची नोट आहे पहा. हात एकदम खाली आहे माझा आणि खाली हातातनं ह्या 100च्या नोटेतून नोटा कशा बनतात ते तुमच्यासमोर दाखवणार आहे. दुसरा हात पण मी खाली दाखवतो. इकडे एकदम खाली हात आहे. इकडे गांधी जे आहे उलटी नोट करून दाखवतो. खाली एमटी आहे, म्हणजे एकच सर नोट आहे बघा. एकच नोट आहे. ह्या नोटेतनं दुसरी नोट कशी तयार होती ती तुमच्या समोर दाखवतो. 1 2 3 म्हणलं की याच्याकडे 100चे 200 रुपये झालेले आहेत बघा. आणखीन एखादा दाखवा ना सर. दाखवणार. आता ह्या नोटा मी माझ्या खिशात ठेवतो आणि एक सरांची नोट घेणार आहे. माझ्याकडे एक छोटासा पेन आहे आणि ही पेन काय जादू करतोय ते एक नोट सर मला आहे का तुमच्या खिशामध्ये? ओके, सरांची नोट मी तुमच्या समोर फाडणार आहे बघा. सर सरांना धक्का बसला. फाडणार म्हटल्यावर धक्का बसला जरा. नोट आहे का असं विचारलं. आता ही नोट मी फाडतोय कशी तुमच्या समोर दाखवतोय बघा. ओके, हा पेन आहे पहा आणि ही नोट आहे. हा पेन मी पूर्णपणे नोटेतून आरपार करणार आहे. हे बघा तुमच्या समोर पूर्णपणे नोटेतून आरपार केलेला आहे पेन. थोडीशी नोट सर फाडणार आहे, घाबरू नका. ही थोडीशी इकडे फाडणार आहे, इकडे फाडणार आणि इकडे फाडणार आहे. सर कुठं नोट फाटली का बघा. सर घाबरल्यासारखं वाटतं. आहे तशीच नोट आहे सर. ही तुमची नोट तुम्हाला एक असा. वा वा. तर खूप छान वाटलं कालच्या आणि आजच्या भागात तुम्ही आमच्या बरोबर राहिलात आणि बारामतीकरांचा पाहुणचार आपण घेतलेला आहे जो आयुष्यभर आमच्या लक्षात राहणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नाट्यगौरवसाठी मनापासून शुभेच्छा. अवॉर्ड्स तुम्हालाच मिळत. तर आपण भेटूयात नवीन विषयासह नवीन कलाकारांसह याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.